सुख सद्धम्म देशना सुख संघ सामग्री समगानं तप सुख। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी बच्छाव परिवाराने आपल्या परिवारामध्ये 3 बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन अत्यंत महान आणि असीम असं कुशलकर्म पुण्यकर्म केलं आहे। आपण केलेले जे कुशलकर्म आहे, पुण्यकर्म आहे, या संपूर्ण कुशलकर्माचं पुण्यकर्माचं भिक्खू संघ धम्मदेशनेच्या द्वारा दानाचं अनुमोदन करत आहे। अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक यांनी आताच दिली। प्रारंभी अत्यंत सुंदर अशी धम्मदेशना पूजनीय भिक्खू यान धम्मानंदजी स्थवीर यांनी दिलेली आहे। बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण या ठिकाणी बसला आहात। उपस्थित सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना सर्व करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण या ठिकाणी बसला आहात। अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशा धम्मदेशना आपण श्रवण केल्या। खरं तर बऱ्याच दिवसापासून बाबा वारंवार फोन करत होते आणि फोन करताना त्यांचा आग्रह असायचा, भंतेजी तुम्ही तिघही आले पाहिजे बरं। काल मी त्यांना, कारण भंतेजी येणार नव्हते, 28 तारखेला बुद्धगयेला आम्ही जात आहोत, आम्ही दोघंच येणार होतो। पुन्हा भंतेचा आग्रह, नाही भंतेजी तुम्ही तिघही आले पाहिजे। म्हणजे वारंवार त्यांचा तो आग्रह होता। त्यांचं इथे पुण्य असेल, त्यांचं इथे कुशलकर्म असेल आणि त्यामुळे तिघेही आम्ही आलो। आता थोडा वेळ होता, आम्ही बाहेर चाललो। बाबांना असं वाटलं आता घरून भंतेजी चालले, काय खरं नाही, आता वापस येतात का नाही माहिती नाही। म्हटलं बाबा तुमच्यासाठीच आम्ही आलो आहोत, वापस कस का जाणार आहोत, म्हणजे उपासकांना भेटून आम्ही रिटर्न येणार आहोत। आईला पण सर्व परिवारात तसं वाटलं, परंतु तसं आजचा वेळ हा तुमच्यासाठीच आहे। कारण बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तुम्ही वारंवार भिक्खू संघाला विनंती केली आणि त्यामुळे आज आम्ही इथे हजर झालो। वेगवेगळ्या भागामधून श्रद्धा संपन्न उपासक उपासिका धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आल्या आहेत। खरं तर बरेच लोक यूट्यूबवरून आमच्या धम्मदेशना श्रवण करतात, आमच्या तीनही भंतेंच्या, आणि त्यामुळे प्रत्यक्ष जरी एकमेकांना ओळखत नसेल तरी सुद्धा मात्र यूट्यूबच्या माध्यमामधून आपण
अनेक वेळा धम्मदेशना श्रवण केलेल्या आहे. खरं तर ही एक सुवर्ण संधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं असं भगवंतांनी म्हटलं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा काळ आणि वेळ येत असतो, योग्य वेळी योग्य कार्य मनुष्याने केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. तसं तर आपली भोजनाची वेळ म्हणजे झालेली आहे. बरेच म्हणजे परिवार विशेष रूपाने भोजनाचा बाकी आहे. आपण बाहेरून जे आलात तर नक्कीच काहीतरी भोजन वगैरे करून आला असाल, परंतु परिवार मात्र त्यांनी काही खाल्लं नाही असं आम्हाला वाटतं, कारण आम्ही जेव्हापासून आलो तेव्हापासून ते कामामध्येच आहेत. पण आजचंच माझं प्रवचन आहे यूट्यूबला, अन्नाच्या भुकेपेक्षा ज्ञानाची भूक ही पोटाची भूक, ज्ञानाची भूक अत्यंत, जे ज्ञानाच्या जी भूक आहे, पोटाच्या भुकेपेक्षा ज्ञानाची भूक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजचंच प्रवचन आहे यूट्यूबला मी टाकलेलं. तर ज्ञानाची भूक कधी कधी आपण शमवतो, पोटाची भूक तर दररोजच आपण शमवत असतो, दररोजच आपण भोजन करतो. परंतु ज्ञान ग्रहण करत असताना, ज्ञान श्रवण करत असताना आपल्याला ती संधी कधी कधी प्राप्त होत असते आणि त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. खरं तर इथून पुन्हा एका परिवारामध्ये जायचं आहे, तिथे सुद्धा धम्मदेशनेचा म्हणजे कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे आज तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी एक छोटेखानी भगवंताचा उपदेश मी देण्याचा प्रयत्न करेल. तसं भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण जीवन जगत असताना सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे दोन जीवनाचे आपले अंग आहे, सुख आणि दुःख. एक तर मनुष्य सुखी असतो किंवा मनुष्य दुःखी असतो. बहुतांश म्हणजे 90% जरी म्हटलं समजून घ्या तरी काही हरकत नाही, बहुतांश लोक हे दुःखी असतात. एका कवीने म्हटलं आहे, सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे, आहे की नाही. म्हणजे सुख अगदी छोटं जवेसारखं असतं, दुःख मात्र आपल्या जीवनामध्ये असंख्य असतं. आणि त्यामुळे पहिलं भगवंत असे म्हणतात की दुःख हे मनुष्याच्या जीवनातील पहिलं आर्य सत्य भगवंताने सांगितलं आहे. परंतु भगवंताने केवळ दुःखच नाही सांगितलं. भगवंताला काही लोक दुःखवादी सुद्धा म्हणतात, कारण भगवंताने दुःख सांगितलं आहे. पण भगवंत दुःखवादी नाही आहे. भगवंत असे म्हणतात की मी दुःखवादी नाही आहे, मी दुःख या संसारामध्ये आहे हे सिद्ध करतो, परंतु दुःखाला नष्ट करण्याचा मी मार्ग सुद्धा सांगतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या येणाऱ्या गोष्टी असतात. आपलं जीवन आपल्याला कोणत्या मार्गाने घेऊन जायचं आहे, आपलं जीवन आपल्याला कसं जगायचं आहे, हे मात्र आपल्यावरती अवलंबून आहे, आपल्यावरती त्या गोष्टी डिपेंड आहे. आपण जर ठरवलं की मला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर नक्कीच आपण सुखाच्या मार्गाने जगू शकतो. परंतु मनुष्य जीवन जगत असताना सुखाची जी व्याख्या आहे मनुष्याच्या जीवनाची, ती वेगळी केली मनुष्याने. जी सुखाची व्याख्या वर्तमान काळामध्ये जर आपण विचार केला तर भौतिक ज्या सुखसंपदा आहे, जे भौतिक जे काही सुख आपल्याला प्राप्त होते, मग धनाचं सुख असेल, आपल्या जीवनामध्ये जे काही भौतिक धनसंपदा असेल, आपल्या आवश्यक ज्या काही जीवनातल्या वस्तू असतील, म्हणजे ज्या भौतिक धनाचा संग्रह आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो आणि त्याला आपण सुख समजतो, वास्तविक पाहता ते आपल्या जीवनातलं कायमस्वरूपी सुख नसतं. निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा असं भगवंताचं वचन आहे. म्हणजे निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. निब्बाणासारखं या संसारामध्ये दुसरं कोणतंही सुख नाही आहे. मग निब्बाण म्हणजे काय, निर्वाण म्हणजे काय, तर साधा सोपा अर्थ भगवंताने निब्बाणाचं सांगितलं आहे. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, निर्दोष जीवन आहे आपलं. म्हणजे आपल्याला ब्लेम नाही, आपल्या भाषेमध्ये ब्लेम नाही आहे, दोष नाही आहे.
कोणी आपलं नाव ठेवणार नाही आहे. अत्यंत पवित्र, अत्यंत शुद्ध, अत्यंत निर्मळ जे आपलं जीवन असतं त्याला निब्बाण असं म्हटलं आहे. विकाररहित चित्ताची अवस्था, विकाररहित मनाची अवस्था, जिथे रागाचा लवलेश नसेल, द्वेषाचा लवलेश नसेल, मोहाचा लवलेश नसेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, वासना या सर्व प्रकारच्या विकाराला पूर्णपणे नष्ट करणे, नाहीस करणे. आणि जेव्हा जी चित्ताची अवस्था आपल्या असते त्याला निब्बाण असं म्हणतात. काही लोकांना असं वाटतं की निब्बाण म्हणजे मरणे, म्हणजे लोकांचा समज असा झालेला आहे की निब्बाण म्हणजे मरणे. आता तर काही लोक, जर समजा काही लोक धार्मिक असतील, काही थोडी समाजाची सेवा करणार असतील, समाजामध्ये काम करणार असतील, तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्याच्या समोर निर्वाणस्थ असं सुद्धा लिहायला लोक मागे पुढे पाहत नाही आहे. परंतु वास्तविक पाहता निब्बाण म्हणजे मरणे नव्हे. निब्बाण म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जिवंत असताना अत्यंत परिशुद्ध चित्ताची अवस्था, निर्मळ चित्ताची अवस्था, शुद्ध चित्ताची अवस्था, त्याला निब्बाण असं म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की या सुखासारखं या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही आहे. 45 वर्षापर्यंत भगवंताने जो उपदेश दिलेला आहे तो उपदेश केवळ 3 कर्माला नष्ट करणे, 3 अंगाने जे होणारे कर्म आहे त्या कर्माला नष्ट करणे आणि 3 अंगाने होणाऱ्या कुशल कर्माला करणे. भगवंताने 45 वर्ष फक्त एवढी गोष्ट सांगितली आहे. कायला शुद्ध करणे, मनाला शुद्ध करणे आणि आपल्या वाचेला शुद्ध करणे. कायेन सौरव साधू, वाचाय सौरव साधू, मनसाय सौरव साधू. भगवंत असे म्हणतात सौरव म्हणजे संयम. कायेचा संयम आपला असावा, वाचेचा संयम आपला असावा आणि मनावरती आपला संयम असावा. काया, वाचा आणि मन या 3 अवस्थेवरती जर आपला संयम असेल आणि अत्यंत संयमपूर्ण आपण जीवन जगण्याचा जर प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ही सुखाची अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. कारण महत प्रयासाने हा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आज घडीला भगवंताचा जो धम्म आहे, खरं तर ज्या सुखाची अपेक्षा आपण करतो किंवा जे सुख भगवंताने सांगितलं आहे ते सुख मनुष्याच्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये फार कमी लोकांना ते प्राप्त होतं. फार क्वचित ठिकाणी किंवा क्वचित क्षणी मनुष्याला ते सुख प्राप्त होते. परंतु भगवंताचा धम्म तर असा आहे, भगवंत असे म्हणतात चिरं तिठंतु सद्धम्म, म्हणजे भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा असतो. समान रूपाने म्हणजे भगवंताचा धम्म भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तेच फळ देत होता, आज वर्तमान काळामध्ये सुद्धा तेच फळ मिळतं आणि भविष्यामध्ये सुद्धा तेच फळ मिळते. मग कधी कधी प्रश्न लोकांच्या मनामध्ये असा निर्माण होतो, कारण साहित्याचं जर वाचन केलं, मला वाटतं आपले बोधाचार्य सुद्धा इथे आहेत, अभ्यासू लोक सुद्धा इथे आहेत, तर आपण बौद्ध साहित्याचं जेव्हा वाचन करतो तर बौद्ध साहित्याचं वाचन करताना आपण बघतो भगवंताने उपदेश दिला आणि भगवंताने उपदेश दिल्याबरोबर लोक श्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले, अनागामी झाले, अरहंत झाले. अशा प्रकारचं आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये वाचायला मिळतं. मग प्रश्न असा निर्माण होतो की एवढ्या वर्षापासून आपण धम्मश्रवण करतो, एवढ्या वर्षापासून आपण धम्माचं आचरण करतो, मग श्रोतापन्न अवस्था असेल, सकृतागामी अवस्था असेल, अनागामी अवस्था असेल, अरहंत अवस्था असेल, म्हणजे या सुखाच्या पायऱ्या आहे. ह्या 4 सुखाच्या पायऱ्या आहे. 4 सुख आणि 4 सुखाची फळं, ज्याला अठ्ठपुरीस पुग्गला असं म्हटलं. म्हणजे 8 प्रकारचे हे लोकधर्म भगवंताने 8 प्रकारचे हे जे श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत, श्रोतापन्न फळ, सकृतागामी फळ, अनागामी फळ, अरहंत आणि अरहंत मार्गाचं फळ, हे 8 प्रकारचं मनुष्याच्या जीवनामध्ये सद्धम्माची ही 8 प्रकारचे अंग, 8 प्रकारचे फळं आहे. 4 मार्ग आणि 4 फळं. तर मग प्रश्न असा पडतो की आपल्याला ते का प्राप्त होत नाही किंवा आपण ते का अनुभवत नाही त्या सुखाला. तर भगवंताचा धम्म तर जागेवरती आहे, भगवंताचा धम्म तर तोच आहे
कारण भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितलं दान कर्म करा, आपण दान कर्म करतो. भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितलं शीलाचं पालन करा, अनेक लोक शील पालन करतात. भगवंताने सांगितलं समाधीचा अभ्यास करा, आनापानसती करा, विपश्यना करा, ध्यान साधना करा, आजही लोक करतात. मग जर समजा आपण शील पालन करत असेल, आपण दान पुण्य करत असेल, आपण प्रज्ञेचा अभ्यास करत असेल, तर मग आपल्याला ह्या अवस्था का प्राप्त होत नाही? हा एक प्रश्न म्हणजे चिंतनाचा विषय आहे. या गोष्टीवरती जर आपण चिंतन केलं, मनन केलं, तर या प्रश्नाची उत्तरं आपल्याला प्रत्येकाला मिळतात. त्या प्रश्नाची उत्तरं, त्याचं चिंतन मनन जर आपण केलं असेल तर. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये एखादा मनुष्य धम्माचं अनुसरण करत असेल, धम्माचं आचरण करत असेल, तर त्या धम्माचं आचरण करताना, त्या धम्माचं अनुसरण करत असताना जर तो तशा प्रकारच्या मार्गाने जर मार्गक्रमण करत असेल तर त्याला तशा प्रकारचा लाभ होतो. परंतु जर समजून घ्या त्या या 3 अंगावरती त्याची जी श्रद्धा आहे, दृढ श्रद्धा आहे, श्रद्धेचा जो भाव आहे, तो श्रद्धेचा भाव मनुष्यांचा जसा पाहिजे तसा आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि श्रद्धा जशी पाहिजे तशी न असल्यामुळे किंवा 3 रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ अशी श्रद्धा असली पाहिजे. भगवंत असे म्हणतात की सिद्धार्थ गौतम आपल्या बोधीवरती, आपल्या बोधीच्या अंगावरती किंवा आपल्या मार्गावरती त्यांची दृढ अशी श्रद्धा असते. आपण बघतो 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या करतात आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांचं शरीर पूर्णपणे कृश होते. अत्यंत म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा ताण राहत नाही, शक्ती राहत नाही. ते जर एकदा बसले तर पुन्हा त्याला उठता येत नाही, ते जर पडले तर पुन्हा आसन धारण करता येत नाही, आसन जर मानलं तर आसन काढता सुद्धा येत नाही. म्हणजे एवढी सुद्धा शक्ती त्यांच्यामध्ये नसते. तरी सुद्धा ते म्हणतात की माझी श्रद्धा, कारण मारत्याना म्हणतात की सिद्धार्थ आता तू मरणार आहे, आता तू मरणासन्न अवस्थेला प्राप्त झाला आहे आणि तू जर मरणार असशील तर तुला या मार्गाला म्हणजे मार्गक्रमण करून काय फायदा होणार आहे, काय लाभ होणार आहे? तू घर सोडून दे, हे मार्ग सोडून दे आणि तू घरी जा. तू आजही घरी गेला तरी तू एक राजाचा पुत्र आहे, तू मात्र राजा बनणार आहे. तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणतो की माझ्या बुद्धत्वावरती श्रद्धा आहे, माझ्या बुद्धत्वावरती माझी श्रद्धा आहे, माझ्या मार्गावरती माझी श्रद्धा आहे. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्त आहे, हाडा आहे, मांस आहे, हे संपूर्ण गळून जरी पडले, नष्ट जरी झाले, तरी सुद्धा या आसनावरून मी उठणार नाही. एवढा दृढ संकल्प, एवढा दृढ अधिष्ठान सिद्धार्थ गौतमाचं आपल्या बुद्धत्वाच्या बोधीवरती असते. म्हणजे बघा, एकीकडे मरणासन्न अवस्थेला प्राप्त झाले सिद्धार्थ गौतम, तरी सुद्धा म्हणतात की समुद्राचं एक वेळेस पाणी आटू शकेल पण माझा संकल्प नष्ट होणार नाही. हिमालय आपली जागा बदलू शकेल पण माझा संकल्प बदलणार नाही. याला दृढ अधिष्ठान असं म्हणतात. संकल्प आणि अधिष्ठान यामध्ये फार फरक आहे, डिफरंट आहे. संकल्प आपले बदलतात, संकल्प आपले चेंज सुद्धा होतात किंवा संकल्प अनेक मनुष्य करू शकतो, परंतु अधिष्ठान मात्र मनुष्य जर करत असेल तर जोपर्यंत ती गोष्ट पूर्णत्वास आपण नेत नाही, जोपर्यंत ती गोष्ट आपण पूर्ण करत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीला करणारे प्रयत्न आपण कधीही कमी नाही केले पाहिजे. त्याला अधिष्ठान असं म्हणतात. सिद्धार्थ गौतमाचं तेवढं पुण्य होतं, तेवढं कुशल कर्म होतं, तेवढं बल होतं. त्यांनी त्यामुळे तशा प्रकारचं अधिष्ठान केलं आणि त्यांनी ते अधिष्ठान पूर्ण सुद्धा केलेलं आहे. आणि त्यामुळे आपली श्रद्धा असली पाहिजे. 3 रत्नावरती जर तुमची दृढ श्रद्धा असेल, 3 रत्नावरती जर तुमच्या मनामध्ये विश्वास असेल, तर तशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. बाबासाहेबांची श्रद्धा होती 3 रत्नावरती. आपण असं अनेक लोक असं म्हणतात की बाबासाहेब कधी कधी असं लोक शंका कुशंका मनामध्ये निर्माण करतात की संघाला बाबासाहेब शरण गेले नाही, असा प्रश्न लोक निर्माण करतात. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी पाहिलेले बोधिसत्व, एक सुमेध नावाचे भंतीजी आहेत, म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये होते, बाबासाहेबांच्या सोबत होते, बाबासाहेबांच्या सोबत ते राहिले. आणि त्या पुस्तकामध्ये एक संदर्भ आलेला की बाबासाहेबांची श्रद्धा 3 रत्नावरती किती दृढ होती. एकदा बाबासाहेब, आपण बघतो जेव्हा बाबासाहेब म्हणजे काठमांडूला जात असतात आणि काठमांडूला गेल्यानंतर म्हणजे तिथे
परिषद असते, त्या परिषदेमध्ये बाबासाहेब जातात आणि त्या परिषदेमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांच्या समवेत बाबासाहेबांची दुसरी पत्नी म्हणजे सविता आंबेडकर असतात, त्यांचे बंधू बाळू कबीर असतात, त्यानंतर वराळे गुरुजी असतात आणि त्यांचे जे डॉक्टर असतात ते डॉक्टर सुद्धा सोबत असतात. अशा प्रकारचे लोक ते म्हणजे नेपाळमध्ये त्या ठिकाणी काठमांडूला जात असतात. तिथे गेल्यानंतर जर तुम्ही कधी गेलात काठमांडूला नेपाळमध्ये तर तिथे अत्यंत प्रसिद्ध पशुपतीनाथाचं मंदिर आहे. ऍक्च्युली ते बुद्धांचं म्हणजे विहार आहे पूर्वीचं, परंतु आता तिथे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आजही तिथे त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथे गेल्यानंतर बाबासाहेबांची सभा असते दुसऱ्या दिवशीची आणि तिथे एक पत्रकार बंधू नेपाळ टाइम्स मध्ये त्या काळामध्ये बाबासाहेबांना एक प्रश्न करतात की डॉक्टर B.R. आंबेडकर, तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहात आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करत असल्यामुळे मी असं ऐकलं आहे, आम्ही असं म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या टाइम्समध्ये तशा प्रकारचं लिहून येत असते की बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे डॉक्टर B.R. आंबेडकर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी गेले आहे. असं टायटल आल्यानंतर जेव्हा बाबासाहेब त्या पत्रकारांना बोलतात ते विचारतात की तुम्ही तर बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहात, मग तुम्ही पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कशासाठी गेले? तर तेव्हा बाबासाहेब स्पष्टपणे त्या पत्रकाराला उत्तर देतात, नथी मे शरणं अय्यंग, बुद्धो मे शरणं वरंग, नथी मे शरणं अय्यंग, धम्मो मे शरणं वरंग, नथी मे शरणं अय्यंग, संघो मे शरणं वरंग, एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलम. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं दुसरं कोणतंही श्रद्धास्थान नाही. माझं आयुष्य असेपर्यंत, मी जिवंत असेपर्यंत तीन रत्नाचा श्रद्धा संपन्न मी उपासक आहे, अशा प्रकारे ठासून त्या ठिकाणी बाबासाहेब सांगत असतात. एवढी दृढ श्रद्धा तीन रत्नांच्या प्रती आपली असली पाहिजे. आपलं तसं नसतं. आपलं दिसलं गेलं की हात जोडतात, ऐक ना, गाय दिसलं तरी हात जोडतात, डुकर दिसलं तरी हात जोडतात, कुत्र दिसलं तरी हात जोडतात, म्हणजे काही दिसलं तरी लोक हात जोडतात. म्हणजे ही मनामध्ये असणारी जी रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, ईश्वरवाद याची जी संकल्पना मनामध्ये घुसलेली आहे किंवा हजारो वर्षापासून तो पगडा आहे. आता हे नाशिक ऐतिहासिक शहर आहे. बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे केलेला आहे. सत्याग्रह करत असताना बाबासाहेब काय म्हणतात, मला त्या म्हणजे मंदिरामध्ये काय आहे, काळाराम मंदिरामध्ये काय आहे, कोणाचं मंदिर आहे ते? बाबासाहेब काय म्हणतात, मला रामाचं दर्शन घ्यायचं नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात, मला रामाचं दर्शन घ्यायचं नाही आहे किंवा रामाचं दर्शन घेण्यासाठी मी हा संघर्ष, हा सत्याग्रह करत नाही आहे. तर आम्ही सुद्धा मनुष्य आहोत आणि आम्ही मनुष्य असल्या कारणाने आम्हाला सुद्धा समान अधिकार हवा आहे. यासाठी हा माझा सत्याग्रह आहे. 14 तळ्याचा सत्याग्रह करत असताना बाबासाहेब असं म्हणतात, आम्हाला पाणी हा जो संघर्ष आहे, हा आमचा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नाही आहे. पाणी तर आम्हाला मिळतं, पाणी मिळत नाही असं आहे का? पाणी तर मिळतं, परंतु हा संघर्ष, हा आमचा संग्राम आम्हाला समता प्रस्थापित करण्यासाठी करायचा आहे. म्हणजे समानता, आम्ही सुद्धा मनुष्य आहोत आणि मनुष्याप्रमाणे आम्हाला सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे, हे बाबासाहेबांनी ठासून सांगितलं आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना तीन रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ अशी श्रद्धा आपली असली पाहिजे. तीन रत्नांच्या प्रती जर आपली दृढ श्रद्धा असेल तर आपल्याला जे हवं आहे, ज्या सुखाची आपण अपेक्षा करतो, ज्या सुखाला आपल्याला प्राप्त करायचं आहे म्हणून आपण जीवन जगतो, तर त्या सुखाची अनुभूती निश्चितपणे आपल्याला सुद्धा होऊ शकते. परंतु आपली श्रद्धा ही चंचल आहे, आपली श्रद्धा ही चंचल आहे आणि आपली श्रद्धा चंचल असल्या कारणाने आपली प्रसंगाला अनुसरून बदलते. आपली जी श्रद्धा आहे तर ती प्रसंगाला अनुसरून बदलते आणि मग वेगवेगळ्या कारणाने आपण ती श्रद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं गणपतीचा उत्सव आला की गणपतीकडे काही लोकांची श्रद्धा जाते, देव्यांचा उत्सव आला की उपवास करण्याची महिलांची श्रद्धा तिकडे जाते, दिवाळी आली का कोणी म्हणतं दीपोत्सव होता भगवंताच्या काळामध्ये, चक्रवर्ती म्हणजे सम्राट अशोकांचा तो उत्सव होता, म्हणून त्यामुळे दीपोत्सव साजरा करण्याचा लोक उत्साह करतात. आणि हे उत्सव बौद्ध धम्माचे कसे होते किंवा ते उत्सव बौद्ध धम्माचेच आहेत हे सिद्ध करण्याचा खटाटोप मात्र आपले लोक करत असतात.
माझं प्रामाणिकपणे असं मत आहे, बाबासाहेबांवर तुमची श्रद्धा आहे ना? बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे, बाबासाहेबांनी तुम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या आहे, आणि बाबासाहेबांनी जर 22 प्रतिज्ञा दिल्या आहे, बाबासाहेबांनी जर तुम्हाला सांगितलं आहे की मी कोणत्याही प्रकारच्या जुन्या रूढी, परंपरा, सण, उत्सव तुम्हाला आता करायची गरज नाही आहे, जर तुम्हाला तुमचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर. जर बाबासाहेबांवरती आपली दृढ श्रद्धा असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे, त्या मार्गाचं आचरण केलं पाहिजे. अगदी आंधळ्या डोळ्याने आपण बाबासाहेबांवरती विश्वास ठेवला पाहिजे, कारण बोधिसत्व या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या कल्याणाचा विचार करत असतात, हिताचा विचार करतात, सुखाचा कल्याण करत असतात, विचार करत असतात. आणि त्यामुळे आपण आंधळ्या डोळ्याने श्रद्धेबद्दल भंतेजी बोलले, म्हणजे सम्यक दृष्टीबद्दल भंतेजी बोलले की दृष्टी कशी असावी, आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बघण्याचा दृष्टिकोन हा योग्य असला पाहिजे, सम्यक असला पाहिजे. आपल्या हिताचा, आपल्या सुखाचा, आपल्या कल्याणाचा तो दृष्टिकोन असला पाहिजे. आणि त्यामुळे बुद्ध विचाराकडे जेव्हा आपण बघतो, बुद्ध तत्वज्ञानाकडे जेव्हा आपण बघतो, तर बुद्ध तत्वज्ञानाकडे बघत असताना आपल्या सुखी जीवनाचा तो मार्ग आहे, अशा प्रकारे बुद्ध तत्वज्ञानाकडे आपण बघण्याचा विचार केला पाहिजे. कारण बुद्ध तत्वज्ञान हा सुखी जीवनाचा मार्ग आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये मग केवळ बौद्ध आहेत म्हणून नाही आहे, या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य, तो कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, संप्रदायाचा असो, भारतामध्ये राहणारा असो किंवा विदेशामध्ये राहणारा असो, प्रत्येक व्यक्ती शीलाचं पालन करत असतो. आणि जो व्यक्ती शीलाचं पालन करतो तो सुखाला प्राप्त होत असतो. म्हणजे भारतातल्या लोकांनी प्राण्यांची हिंसा केली म्हणजे त्यांना शिक्षा होते, आणि अन्य धर्मातील लोकांनी प्राण्यांची हिंसा केली म्हणजे त्यांचं अकुशल कर्म होत नाही, त्यांचं पुण्यकर्म होते, असं होते का? किंवा बौद्ध लोकांनी चोरी केली म्हणजे त्यांना पाप होते, आणि दुसऱ्या लोकांनी चोरी केली म्हणजे त्यांना काही शिक्षा होत नाही, असं होते का? असं नाही आहे. म्हणजे बौद्ध लोकांनी व्यभिचार केला त्यांना शिक्षा होते, आणि दुसऱ्या लोकांनी व्यभिचार केला म्हणजे त्यांना शिक्षा होत नाही, असं होते का? असं होत नाही. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व, ज्या मनुष्य सत्वाला असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगलं पाहिजे, तर त्या मनुष्याने पंचशिलेचं आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. आपल्या कायेचे कुशल कर्म केले पाहिजे, वाचेचे कुशल कर्म आणि मनाचे कुशल कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, आणि नेहमी चांगले कर्म करावे. मग कर्म कधी कधी काही लोकांना असं वाटतं की पाप पुण्य नाही आहे, कोणतं पाप आहे, कोणतं पुण्य आहे? बाबासाहेबांनी तर सांगितलं नाही पाप पुण्य, कर्म नाही आहे, कर्म सिद्धांत नाही आहे, जन्म नाही आहे, पुनर्जन्म नाही आहे. अनेक प्रकारच्या शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असतात. भगवंताचा धम्म अत्यंत सरळ आणि अत्यंत साधा आहे. भगवंत असे म्हणतात, जे कर्म केल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होत असेल, जे कर्म केल्यानंतर तुम्हाला दुःख होत असेल, जे कर्म केल्यानंतर तुम्हाला पीडा होत असेल, यातना होत असतील, त्याला अकुशल कर्म समजा, त्याला वाईट कर्म समजा. जे कर्म केल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होईल, आनंदी होईल, आणि ते कर्म जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवतील तेव्हा तेव्हा तुमच्या मनाला प्रसन्नता लाभेल, ते कुशल कर्म आहे, ते पुण्यकर्म आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ या संसारामध्ये जीवन जगत असताना बुद्ध तत्वज्ञानाला आपण केवळ वरवर बाह्य करणे, त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न न करता बुद्ध तत्वज्ञानाला आपण तात्विक दृष्टिकोनाने, त्याचा सिद्धांतिक दृष्टिकोनाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण सैद्धांतिक दृष्टिकोनातून जर बुद्ध तत्वज्ञानाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण सुखाच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यामुळे महत प्रयासाने बाबासाहेबांनी हा पवित्र सद्धम्म आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हा धम्मरथ मी महत प्रयासाने इथपर्यंत आणलेला आहे. हा धम्मरथ जर तुम्हाला समोर नेता येत नसेल तर तुम्ही समोर नेऊ नका, परंतु या धम्मरथाला किमान तुम्ही पाठीमागे तरी सुद्धा खेचण्याचं कार्य करू नका. म्हणजे धम्म आचरण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. केवळ भिक्षूंची जबाबदारी आहे असं नाही आहे. धम्माचं आचरण करणे, धम्माचा प्रचार प्रसार करणे, धम्म लोकांमध्ये प्रसारित करणे ही प्रत्येक मनुष्यांची जबाबदारी आहे. मग तो भिक्षू असो,
भिक्षुणी असो, उपासक असो अथवा उपासिका असो, आणि त्यामुळे सातत्याने आपण बाबासाहेबांच्या विचाराला समजून घेतलं पाहिजे, बाबासाहेबांना आपण समजून घेतलं पाहिजे, बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला, बाबासाहेबांच्या त्यागाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सातत्याने जिथे कुठे धम्म कार्य होत असेल त्या धम्म कार्यामध्ये आपण हिरिरीने, आपलं ते नैतिक कर्तव्य आहे म्हणून आपण सहभाग घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, जागृतीचा विस्तव हा कधीही शांत नाही झाला पाहिजे, जागृतीचा विस्तव हा थंड नाही झाला पाहिजे, तो सतत तेवत ठेवला पाहिजे, त्याच्यामध्ये सतत तेवत्ता असली पाहिजे. आणि सतत तेवत्ता असेल तर धम्म कार्य म्हणजे खूप जोमाने आपण करू शकतो. जसं नाशिकमध्ये मागच्या वर्षी माझा नाशिकला वर्षावास होता, सातपूर त्या परिसरामध्ये. नाशिकमध्ये धार्मिकता थोडी कमी आहे, म्हणजे धम्माच्या बाबतीमध्ये, बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये इथे चळवळ बाबासाहेबांची असल्या कारणाने, मला वाटतं भाऊराव गायकवाड साहेब सुद्धा इथलेच असल्या कारणाने, म्हणजे बाबासाहेबांची चळवळ बऱ्यापैकी लोकांमध्ये आहे. परंतु धार्मिक जे वातावरण आहे तर ते धार्मिक वातावरण आपल्याला कमी स्वरूपामध्ये पाहायला मिळते. आणि त्यामुळे धम्माचं आचरण करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यामध्ये असणारी अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, ह्या रूढी आणि परंपरा अधिक काळामध्ये आहे. रूढी आणि परंपरा, कारण हजारो वर्षापासून तो पगडा आपल्यावरती, आपल्या म्हणजे पूर्वजावरती म्हणजे पल्ल्या गेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या चित्तामध्ये तो अंधश्रद्धेचा एक वलय आपल्या चित्तामध्ये आहे. परंतु आपण आता बुद्धिवान आहोत, आपण ज्ञानी आहोत. बाबासाहेबांना प्रज्ञावान बनवलं, बुद्धिवान बनवलं, ज्ञानी बनवलं. तर ज्या जुन्या रूढी असतील, ज्या परंपरा असतील, कर्मकांड असेल, अंधश्रद्धा असेल, ईश्वरवाद असेल, या सर्व प्रकारच्या जुन्या रूढी आणि परंपरेला आपण हळूहळू त्यागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शुद्ध स्वरूपामध्ये बुद्ध तत्वज्ञानाचं आपण अनुसरण, आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तोच खऱ्या अर्थाने सुखाचा मार्ग आहे, तोच खऱ्या अर्थाने कल्याणाचा मार्ग आहे. आणि अन्य मार्गाने जर आपण आचरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चित मात्र आपल्या समोर दुःख आल्याशिवाय राहणार नाही, आपला परिवार सुखी होणार नाही. आणि त्यामुळे पारिवारिक दृष्टिकोनातून सुखपूर्वक जीवन जगत असताना आपण सातत्याने धम्माचं आचरण करावं. सदा सर्व काळ आपल्या परिवारामध्ये एकमेकांच्या प्रती अत्यंत मैत्रीचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आपला व्यवहार असावा. सर्वांसोबत आपण अत्यंत प्रेमाने नाते जोपासण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण जेवढे काही चांगले सद्गुण आपल्या मनामध्ये आपण निर्माण करत असेल, जेवढं एकमेकांच्या प्रती मित्रत्वाची भावना आपण निर्माण करत असेल, एकमेकांच्या प्रतीचे हेवे दावे असतील, वादविवाद असतील, भांडणतंटे असतील, आणि अशा प्रकारच्या भावना आपण पूर्णपणे नष्ट करून धम्माच्या मार्गाने जर जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपण अत्यंत चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक असं जीवन जगू शकतो. बच्छाव बाबांनी खूप प्रयासाने हा धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर काही विशेष नियोजन नाही, म्हणजे विशेष कारण नाही आहे. फक्त भिक्खू संघाच्या धम्मदेशना, भिक्खू संघाला भोजनदान, भिक्खू संघाला चिवरदान, आपण दान पुण्य करावं, कुशल कर्म करावं, आणि स्वतः तर कुशल कर्म करावंच करावं, परंतु इतरांना सुद्धा त्या कुशल कर्मामध्ये एक धम्मदेशना म्हणजे ऐकण्याची, इतरांना सुद्धा संधी प्राप्त व्हावी, हा एक श्रेष्ठ उद्देश बाबांनी, कारण ते स्वतः शिक्षक होते आणि स्वतः शिक्षक असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही शिक्षकी पेशेमध्ये असताना जे काही त्यांना विद्यार्थ्यांनी म्हणजे घडवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य केलं आहे. आणि निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये ती तळमळ होती आणि त्या तळमळीला अनुसरून त्यांनी तीन बुद्धपुत्रांना या ठिकाणी बोलवलं. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आलो. तिघांनी हे खरं तर वेळ म्हणजे फारच झालेला आहे, तुम्ही तुमच्या म्हणजे भोजन तुमचे राहिलेले आहे, तरी सुद्धा आपण श्रद्धेने ही धम्मदेशना श्रवण केली. नक्कीच आपण बाबासाहेबांच्या आपल्यावरती अनंत आणि असीम असे उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधी परतफेड करू शकत नाही. माझं स्वतःचं तर वैयक्तिक असं मत आहे, बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी आपलं संपूर्ण जीवन जरी आपण दिलं तरी सुद्धा एक 3 मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. कारण आपलं जीवन पशुतुल्य होतं, पशुसारखं जीवन होतं. हे सन्मानाचं जीवन केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे आपल्याला लाभलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचे अनंत आणि असीम असे उपकार आहे. त्यांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही, परंतु बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं जर आपण अनुसरण केलं, आचरण केलं तर नक्कीच आपलं जीवन सुखपूर्वक होऊ शकते, आनंददायी होऊ शकते. आणि त्यामुळे अधिक न बोलता
बचाव बाबा, संपूर्ण बचाव परिवार, आई व संपूर्ण परिवाराला व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.